नमस्कार शेतकरी भावांनो. तर आज आपण बनवतो 12.5 HP 3 स्टेजचा व्हर्टिकल पंप आहे टेक्समो कंपनीचा. पाहू शकता तुम्ही. आपला ट्रायल चालू आहे टेस्टिंगसाठी. पाहू शकता तुम्ही. आता मी त्याला पहिले स्टार कनेक्शनमध्ये फिरवलं आणि नंतर आता डेल्टा कनेक्शनमध्ये फिरवलं. तुम्ही पाहू शकता कनेक्शनचं. अशा प्रकारे मोटर टेस्टिंग चालू आहे आपलं. MT मोटर आपण चेक करतोय फक्त. पाहू शकताय अशा प्रकारे मोटरचा राऊंडनेस चालू आहे. फक्त मोटर टेस्टिंग करताना मोटरमध्ये पाणी भरणं तितकंच गरजेचं असतं जितकं आपल्याला तहान लागल्यावर पाणी पिणं गरजेचं असतं. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी वरचं हाऊसिंग बसून घेतलेलं आहे पंपाचा IP. आणि त्यानंतर मी आता पंप शाफ्टला पॉलिश मारतो. तुम्ही पाहू शकताय. आणि शाफ्टला पॉलिश मारायचं तो लय गरजेचं असतं. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, शाफ्ट आपलं आहे ना क्लीन असणं लय गरजेचं आहे. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी शाफ्ट क्लीन करून घेतलेला आहे. हे पहा. आता आपण याला ऑइल वगैरे लावून ना शाफ्टला फ्री करून घेऊया अजून, म्हणजे जेणेकरून आपले एम्प्लियर टाकता येईल, आपले एम्प्लियर इझी जातील. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपलं ऑइल लावायचं काम चालू आहे. आणि ऑइल लावताना कधी पण कोरं ऑइल लावायचं, काळं ऑइल कधीच मोटरला लावायचं नाही, जेणेकरून काय होतं मोटरला किंवा शाफ्टला कुठे चरी नाही पडते काळ्या ऑइलमुळं. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपलं की एम्प्लियर असेंब्ली करून झालेलं आहे. त्यावर मी स्लीव पण टाकलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपण वरचा जो बाऊल आहे तो टाकून घेणार आहोत. पाहू शकताय. आणि हे जे बाऊलला खालून खास दिसते साफ करणं लय गरजेचं असतं, कारण ज्या टायमाला काही कचरा वगैरे असेल ते प्रॉपर बसत नाही आहे, मग त्याच्यातलं क्रॉस वगैरे असं बसतं. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपला दुसरा पण एम्प्लियर बसवायचं काम चालू आहे. हे पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय. आणि मी आता एम्प्लियरची असेंब्ली केला आहे. पाहू शकतो मी दुसरा एम्प्लियर बसवला मी. जी मोटर पाहू शकतो मी हातावर इझी फिरवतो. ही इझी का फिरते, त्याच्यामध्ये बुशिंगमध्ये आता याला बुशिंगा बोअर केलेलं आहे मी. पंपाच्या बुशिंगा पण बोअर केलेलं आहे आणि मोटरच्या बुशिंगा बोअर केलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी पहिला स्लीव टाकून चेक करतो बुशिंग किती फ्री आहे, कारण बुशिंग फ्री असणं लय गरजेचं आहे. पाहू शकताय. आणि आता ही जे आहे मी आता वायसर टाकतो. तुम्ही पाहू शकता. हा वायसर लय महत्त्वाचा असतो मोटरमध्ये, मेन पार्ट असतो तो मोटरचा. कारण ज्या टायमाला मोटर आपण स्टार्ट करतो त्या टायमाला ते वायसर काय करतो, वरचं जे बुशिंग आहे हांडीचं, त्या हांडीला जाऊन टचअप होतं, म्हणजे जेणेकरून मोटर स्टार्ट झाल्यावर मोटर वरती असं हे होतोय, उचलतो रोटर. उचलल्यानंतर काय होतंय, जेणेकरून एम्प्लियर घासावर म्हणून तो वायसर घासणार त्यावेळेस. आणि एम्प्लियर जर घासला तर मोटर एम्प्लियर जास्त येऊन मोटर जळते त्या टायमाला. पाहू शकता. अशा प्रकारे नट वगैरे आवळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला पंप भरून झालेला आहे.